नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेची व्हॅकन्सी निघालेली आहे. सार्वजनिक आरोग्य खाते म्हणजे याची जाहिरात निघालेली आहे. जाहिरातीमध्ये काय आहे तर आपण हे डिटेलमध्ये आता बघूया. शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. तर ह्याच्यामध्ये नाही का सार्वजनिक खात्यामध्ये नाही का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आपला दवाखाना ह्याची कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने व्हॅकन्सी निघालेली आहे. त्या व्हॅकन्सीमध्ये MBBS जनरल कन्सल्टंट्स म्हणजे बालरुग्ण, त्वचारुग्ण ह्यांची नाही का व्हॅकन्सी निघालेली आहे. आणि डेंटिस्ट वगैरे सगळ्यांच्या आहे, जनरल मेडिसिनचे वगैरे व्हॅकन्सी निघालेली. आणि नंतर ह्याच्यामध्ये नाही का हेल्थ डाटा मॅनेजर ह्याची पण सुद्धा व्हॅकन्सी निघालेली आहे. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच आहे. नंतर विशेष म्हणजे आपलं GNM म्हणजे परिचारिका ह्यांची पण व्हॅकन्सी निघालेली आहे. तर या व्हॅकन्सीमध्ये इथं GNMची व्हॅकन्सी निघाली आहे, फार्मासिस्टची निघाली, DEO ह्यांची पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच आहे. आणि विशेष म्हणजे MPW पण आहेत. MPW यांची प्रथम 6 महिन्यासाठी आहे. तर एकूण म्हणजे 179 पदे निघालेले आहे त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये मंजूरची डेट त्यांची 25/3/2025लाच त्यांनी मंजुरीची प्राप्ती घेतली होती. आणि आपली जागा जी काढण्यात आलेली आहे ती 16/6/2026 म्हणजे तारीख काय दिलेली आहे 16/6/2026ला त्यांनी 11 वाजता सांगितलेलं आहे की नाही का ही व्हॅकन्सी स्टार्ट करण्यात आलेली आहे. आणि ह्याची लास्ट डेट त्यांनी सांगितलेली आहे सध्या 22/6/2026 6 वाजेपर्यंत आपण हे ऑनलाईन पद्धतीने गुगलवरती फॉर्म भरू शकतो आणि अर्ज पाठवू शकतो. तर अशी त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये सांगितलेलं आहे. सदर भरतीमध्ये त्यांनी प्रक्रियामध्ये सांगितलेले आहे की नियम आणि अटी जे काय आहेत ते आपल्याला कळण्यात येतील. संकेतस्थळावरती त्यांनी नियम अटी टाकलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये नाही का ही व्हॅकन्सीचे आहेत नावं. त्याच्यामध्ये व्हॅकन्सी कोणाचे आहेत बघू. ह्याच्यामध्ये क्रमांक, पदाची नावे आणि उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन म्हणजे ह्या लिंकवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि म्हणजे आपलं शैक्षणिकाची अट वगैरे, कामाचा पुरावा, मानधन किती ह्या लिंकवरती जाऊन आपण बघू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने निघाले आहे MBBS, नंतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच निघालेले आहेत, कन्सल्टंटचे निघालेले आहेत, हेल्थ डाटा, GNM, फार्मासिस्ट, त्याच्यानंतर DEO, MPW यांची व्हॅकन्सी निघालेली आहेत. त्यांनी गुगलवरती जाऊन हे मुदतीने अर्ज आपला अप्लाय करायला सांगितलेला आहेत. आणि ह्याच्यामध्ये ईमेल ID वगैरे व्यवस्थित टाका आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे व्यवस्थित करायचा आहे त्या ठिकाणी अपलोड वगैरे. आणि 179 दिवसाची राहणार आहेत. व उमेदवारांचे काम समाधानकारक म्हणजे त्यांना काम तुमचं व्यवस्थित आहे का नाही हे त्यांना कळायला पाहिजे. आणि गरजेनुसार ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेही भरणार आहेत याचा विचार केलेला आहे. तर आपण आता ह्याच्या जाहिरातीमध्ये बघणार आहेत की नाही का आपल्या शिक्षणाची अट काय, मानधन किती आणि वयाची अट किती असणार आहे ती बघणार आहोत. तर हे पदाचे नावं आहेत, शैक्षणिकचे अट आहेत, कामाचा स्वरूप आहे आणि ठोक मानधन वयामर्यादित आहे तिथे. ह्या ठिकाणी MBBSचं आहे. MBBSवाल्यांसाठी 90,000 पेमेंट असणार आहे. तर आपलं विशेष म्हणजे आपण स्टाफ नर्सवरती फोकस करणार आहोत. तर आपण डायरेक्ट स्टाफ नर्सचं बघूया. त्याच्यामध्ये स्टाफ नर्सला किती पेमेंट आहे आणि एज्युकेशन काय सांगितले आहेत, क्वालिफिकेशन किती आपण ते बघूयात. ह्या ठिकाणी स्टाफ नर्सचा आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे. शिक्षणाची अट ह्या ठिकाणी उमेदवारांना नाही का 10वी 12वी हे उत्तीर्ण पाहिजे. त्याच्यानंतर आपलं जनरल नर्सिंग मिडवायफरीचं 3 वर्षाचं आपलं असते तर ते कंप्लीट पाहिजे. त्याच्यानंतर उमेदवारांचं विशेष म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं आपलं रजिस्ट्रेशनची नोंदणी पाहिजे. त्याच्यामध्ये आवश्यक असलेल्या नोंदणीची कागदपत्र पाहिजे. त्या ठिकाणी उमेदवारांनी शालेयमध्ये जर आपले 50 गुणांपैकी किती गुण आहेत त्याची पण एक असते विषय, ते उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र पाहिजे त्या ठिकाणी. ह्या ठिकाणी त्यांनी म्हणजे आपले MSCIT वगैरे झालेलं आहे, ITI वगैरे झाले, GET CET झालेलं आहे, त्याचे कागदपत्र आपण जोडायचे आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट आपले. त्यानंतर आपलं कामाचं स्वरूप त्या ठिकाणी सांगितलेलं दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि मनपाचे उच्च अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली काम म्हणजे जे काही आपले डॉक्टर अधिकारी सांगणार आहेत काम ते आपण केले पाहिजे. रुग्णांची नोंदणी आणि त्याच आजारांची नोंदणी करण्यात पाहिजे.
सर्व नोंदणीनंतर HMISमध्ये भरले पाहिजे. HMISचा हा एक रिपोर्ट असतो, ऑनलाईन डाटा भरायचा असतो. याच्यामध्ये आवश्यक असलेल्या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याची मदत घ्यावी. म्हणजे वैद्यकीय अधिकारी आपले नसले त्या ठिकाणी आपण त्यांचे पेशंट चेक केले पाहिजे. त्या ठिकाणी आपण आपलं बायोमेडिकल वेस्ट वगैरे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. सर्व उपक्रमाचा डाटा जो असतो आपण राखीव डाटा तो क्लिनिकमध्ये कामकाजामध्ये व्यवस्थितपणे आहे का नाही याची आपण खात्री करून घेतली पाहिजे. रुग्णांना व्यवस्थित मार्गदर्शन करता आले पाहिजे. दवाखान्यामध्ये आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सूचनेनुसार तपासणीचे व्यवस्थित करता आले पाहिजे. निदान आपल्याला त्या तपासणीसाठी मागणीचे फॉर्म भरण्यात आले पाहिजे, त्याची नोंदणी ठेवायची आहे. दवाखान्यामध्ये पेशंटचे वगैरे वेळेवरती त्यांचे वेळेनुसार जी गरज आहे त्या ठिकाणी इंजेक्शन देण्यात आले पाहिजे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर दिलेले काम हे आपण केलेले पाहिजे असे ह्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आपल्याला पेमेंट असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट पेमेंट, ठोक पेमेंट आहे. माध्यांचे टेन्शन नाही आहे. ह्या ठिकाणी आपल्याला पेमेंट देणार आहे 30,000. या ठिकाणी पेमेंटचा काहीच इश्यू नाही आहे. 30,000 आपल्याला पर मंथला पेमेंट असणार आहे. वयाची अट त्यांनी सांगितलेले 1/6/2026 रोजी 43 वयापेक्षा जास्त नसावेत असं त्यांनी सांगितलेले आहेत. ही वयाची त्यांची अट आहे. हे अशा पद्धतीने आपले शैक्षणिक अधिकाऱ्यांची जे कामकाजांची नोंदणी होती ती आपण सांगितलेलं आहे जाहिरातीमध्ये. कामानुसार आपण कोणते काम केले पाहिजे, शिक्षणाची अट काय ते सगळं मी व्यवस्थितपणे सांगितले आहे. अशा पद्धतीने ही आपली आजची बृहन्मुंबई महानगरपालिकाची आजची जाहिरात होती. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. ज्यांना गरज आहे त्यांना पाठवा. धन्यवाद.